हरे कृष्णा. अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून माझ्या मनात हा प्रश्न होता की कसं समजावं कोणत्या वस्तू म्हणजे नशिला आहेत, आपल्याला व्यसन लावतात. आज ना डॉक्टरांमध्ये, समाजामध्ये, भक्तांमध्ये, आध्यात्मिक लोकांमध्ये खूप मतभेद आणि खूप चर्चा चालू आहे. साखर पण व्यसन लावते, काही डॉक्टर लोक कोट करतात, बरंच काय काय आहे. मी आजच्या व्हिडिओ ड्रग्ज आणि दारू सिगरेटबद्दल बोलत नाही, बाकी वस्तूंबद्दल. तर एखाद साधक भक्ताला, एखाद सज्जन व्यक्तीला किंवा एखाद इन्क्विजिटिव्ह जिज्ञासू व्यक्तींनी कसं समजावं की कोणती वस्तू व्यसन लावणारी आहे का नाही आहे. बघा, वैदिक शास्त्रातल्या ज्या परीक्षणं असतात त्याकरता आपल्याला लॅबॉरेटरी, प्रयोगशाळांवर अवलंबून राहावं लागत नाही. त्या खूप महाग टेस्ट नसतात. आणि त्या बघा, लॅबॉरेटरी आज इथे मला करायचं तर मी इथे रायगड लोणेरेला आहे, एका गावात आहे. मला परीक्षण करायला कुठेतरी मुंबई, पुण्यातल्या लॅबॉरेटरीत जावं लागेल. असल्या परावलंबी टेस्ट ह्या वैदिक शास्त्रात नसतात. वैदिक विज्ञानामध्ये सगळे परीक्षणं सहज उपलब्ध, सहज सोपी, सगळे करू शकतील आणि ऑलमोस्ट फुकट किंवा नगण्य किमतीत होणारी असतात. ह्या परिभाषेमध्ये सगळ्यांना कळेल असं मला अनेक वर्षांपासून मी शोधतोय ह्याचं उत्तर, की कोणत्या वस्तू नशिला आहेत किंवा व्यसन लावणाऱ्या आहेत हे कसं कळेल. आणि एक दिवस मला उत्तर सापडलं. लक्षपूर्वक ऐका. ज्या वस्तू तुम्हाला चवीला खूप आवडतात पण त्याचा तुम्ही अत्याहार म्हणजे पोट भरल्यावर तुम्ही थोडंसं पण जास्त खाऊ शकतच नाही, त्या निर्व्यसनी वस्तू आहेत. आणि ज्या वस्तू तुम्ही अधिक खाऊ शकता किंवा खायची इच्छा होते किंवा खाणं तुम्हाला जमतंय त्या व्यसनी आहेत. व्यसनी वस्तू ज्या आहेत त्या तुमच्या मनामध्ये एक काय म्हणूया उत्तेजना किंवा पाहिजे असं ही भावना निर्माण करतात. आणि ज्या निर्व्यसनी वस्तू आहेत त्या मनामध्ये समाधान निर्माण करतात. तुमचं गरज भरली, पोट भरलं की तुम्ही जास्त घेऊ शकत नाही, कारण का तुम्ही समाधानी झालेले असता. निर्व्यसनी वस्तू समाधान निर्माण करतात, व्यसनी वस्तू इच्छा जागृत करतात. मी गेले 4-5 वर्ष अशा खूप सुपर चवीला चांगल्या टेस्टी पदार्थांचं सेवन खात आहे जेवणामध्ये. पण मला ते आवडतात, त्या वस्तूंच्या मागे मी वेडा आहे. पण त्या एकही घासाचा अत्याहार मी करू शकत नाहीत. त्या संपूर्णपणे समाधान निर्माण करतात. त्या वस्तू निर्व्यसनी आहेत, त्या व्यसन लावत नाहीत. आणि ज्या तुमच्यामध्ये उत्तेजना, इच्छा, अजून पाहिजे हे निर्माण करतात त्या व्यसनी आहेत. मग तुम्ही मला विचारू नका साखर व्यसन लावते का, पनीर व्यसन लावतं का. उत्तर स्पष्ट आहे. ज्या मनामध्ये इच्छा निर्माण करतात त्या व्यसन लावतात, ज्या समाधान निर्माण करतात त्या निर्व्यसनी आहेत. तर ही जी चर्चा आहे कोणत्या व्यसनी आहेत आणि कोणत्या व्यसनी नाही आहेत त्याचं हे एक स्पष्ट उत्तर आहे. हरे कृष्ण.